या पुढील मॅच साठी ओव्हर कमेंट्री बॉक्स. चला वेलकम बॅक. पुन्हा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती चषक 2026 चा हा रणसंग्राम सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या मंचावरती हेमांगीताई पाटील मॅडम उपस्थित आहेत, विनोददादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल घेऊन गोलंदाज रोहन तयार, स्ट्राईकला अनुराग. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर हलक्या हातानं सॉफ्ट हँड ढकलून दिलेत. एक धावेत असताना पाहायला मिळतात. संघाचं खातं ओपन केलंय श्री गणेशा करत असताना अनुरागनं ही सिंगल धाव मात्र या ठिकाणी घेण्यात आल्यात. मृदुलजी यांचा आवाजही आपल्यापर्यंत ऐकू येईल. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत आहे. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, दोन धावा धाफकामध्ये आहेत. एकीकडे मनवेलपाडा नगरीतील गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षात भीम प्रेरणा निर्मळ नगरीतील संघ आपण पाहतोय. बेस वर्सेस बेसची लढाई. बॅकफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच सुटले हातामधून. जीवनदान माल. पुन्हा एकदा पाहूयात काय घडलं होतं. ऍक्शन रिप्ले, अगदी इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पुन्हा डिबेनच्या वतीने दाखवल्या जात आहेत. बॅकफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी हातामध्ये बॉल आला होता आणि तो मात्र दुसऱ्या टाइमला कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये डाईव्ह तर लगावली होती परंतु कॅरी नाही करू शकले आणि तिथून मात्र जीवनदान मिळालं. धावसंख्या 3 धावा. पुढचा बॉल पुण्याला बॅकफुटला गेले, स्ट्रोक चांगला खेळलाय. फिल्डिंग करत असताना बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथ. थँक्यू. गाण्यामध्ये जसं सांगितलंय जम के रखना कदम. आता ही स्पर्धा मृदुलजी पाहिली ना तर इथे एक एक पाय तुम्हाला अगदी प्रॉपर टाकायचे आहेत. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी बाईक, बायसिकल किंवा आकर्षक अशी पारितोषिक ही या स्पर्धेचं मात्र विशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच विशेष आणि सर्व काही भारावून टाकणार आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत रोहन पाटील आऊ आणि त्यांच्या विपक्षात केलेला आक्रमण हल्ला आणि त्यानंतर येते पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये. आयुष अगदी वेगाने येतोय. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 1 टू गो. यावेळेला पंच गंभीर सर म्हणतात 8 धावा धाफकावर. शेवटचा बॉल बाकी असेल. लास्ट बॉल निर्णायक बॉल असेल. कशा पद्धतीने टाकला जातोय पाहूयात. पुढे हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकलून दिलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. शुभम साठी जे पारितोषिक लावलं होतं रणजितदादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं ते जॉन्टी यांना मात्र खास करून त्यांनी जीपेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शुभम आपण ते पारितोषिक जॉन्टीच्या माध्यमातून कलेक्ट करा ही आपणास विनंती असणार आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. मनवेलपाडा नगरीतील संघ गुरुदत्तचा संघ. गावामध्ये प्रसिद्ध अगदी मनवेलपाडाच्या गावामध्ये गेला ना की गुरुदत्तचं मंदिर लागतायत आणि तोच गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला निर्मल, ते देखील काही कमी नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपला परफॉर्मन्स तेही दाखवण्याच्या तयारीमध्ये आहेत सध्या. मृदुजी पहिलाच बॉल खूप छान पद्धतीने टाकलाय. सरळ पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने गेलायत. सपोर्टिंग स्टाफ म्हणून आज स्वतः अलकेशजी पाटील देखील मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इतर सर्व खेळाडू उपस्थित आहेत. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. यावेळेचा बॉल पंच मात्र वळतायत. वाईट बॉलचा सिग्नल अगदी त्या ठिकाणी घोषित करतायत. एक्स्ट्रा धावाल्यात. धावसंख्या 10. 10 धावा धाफकावर आतापर्यंत येतात. 1.1 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा लोअर फुलटसचा चेंडू आणि त्याला सन्मान देत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये चालू आहे. राहुल पुलेकर आणि त्याच्या विपक्षात 2 सलामीवर बॅटर. एकीकडे अनुराग आहे. अनु आणि स्ट्राईक एंडला आता सुमितला पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत सुमितचा पाहिलाय. बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात अर्थातच मनीष घरत यावेळेला यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गॅदर केला जातोय चेंडूला. निर्धाव चेंडू येतो आणि निर्धावच्या स्वरूपाने आतापर्यंत धावफकावर 11 आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 1.3 चेंडूंचा खेळ. फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर धावेंना रोखण्यामध्ये राहुल पुलेकरला आता यश मिळतंय. फेकीत तितकीशी नौकी नव्हती. आता काय घडतंय
अति घाई कधी कधी संकटात देखील नाही आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण येतोय चेंडू सीमारेखा पार. पंचांचं decision अजून देखील पेंडिंग आहे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून चेक केला जाईल. येस विवेक सर, स्टेप साठी आणि तो चेक केला जाईल. नक्की काय घडलं होतं मैदानामध्ये ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. लोअर फुल टचचा चेंडू डिसिजन फेअर, अर्थातच तब्बल 5 धावा या धावफलकामध्ये आता ऍड होत आहेत. फेकीत आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. फेकीत तितकीशी नेकी नव्हती. त्यानंतर वैभव पाटील चेंडूला बॅकअप करण्यासाठी आला होता, परंतु येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकारानं आता धावफलकावर आतापर्यंत 16 धावा धावफलकावर येतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये होणाऱ्या त्या चुक्या आणि त्या चुकांचा रूपांतर जवळजवळ 5 धावेनं आतापर्यंत सांघिक धावफलक 16 धावा धावफलकावर येतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अर्थातच धनंजय सर आतापर्यंत फ्लाइंग स्टार्ट निर्मळ संघाची आपण पाहतोय. बेटर स्टार्ट केलं. जशी स्टार्ट हवी होती ना सुरुवातीला तीच मिळाल्यात. पुण्यात हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकलून दिल्यात. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 17 धावा ऑन स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल. राहुल मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती आहेत. जो देईल का बॅटर राहुल सुमित स्ट्राइक एंडला. बॅकवुडला गेलाय. स्ट्रोक चांगला खेळलाय. फिल्डिंग राहुलच्या अगदी हातामध्ये गेलाय. ओ माय गॉड, अगदी आरामातरित्या लावू शकले असते, परंतु म्हणतात ना कधी कधी अति घाई ही तुम्हाला संकटात घेऊन जाई. अति घाई कधी कधी खड्ड्यात पण घेऊन जाई. मैदानाच्या मध्ये ते चित्र घडलं पहा. अगदी आरामातरित्या जरी लावला असता बॉल यष्टांना तरी फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर तिथे मात्र तितका झाला नाहीत आणि बॅट्समॅननं चतुरता दाखवताना तिथे 1 रन कंप्लीट केलाय. मृदुलजी यस, नक्कीच 2 वेळा जवळजवळ ही चुकी घडते आणि 18 धावा पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. तिसरं षटक आता पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातात, परंतु संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र शेवटचा लॉट आहे आणि 24 संघांच्या स्पर्धेमध्ये तब्बल समावेश. प्रथम पारितोषिक आपण पाहायला गेलं तर जवळजवळ 70,000 रुपये आकर्षित करणारी ती ग्लासी ट्रॉफी युनिक आहे. सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षित करणारी, प्रभावित करणारी ती ट्रॉफीज आपण पाहतोय. हा भव्य दिव्य हा मंच आणि सर्व काही या मैदानाला एक वेगळा लुक देतोय. तुम्ही ज्यावेळी या मैदानावरती एंटर करतात त्यावेळी बॅनरचं जर तुम्ही डिझाईन पाहिली ना तर त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगतात की ती स्पर्धा कुठल्या लेवलला चालल्या आहेत. कारण बॅनरची डिझाईन जर तुम्ही समोरून पाहिलं ना तर तो लुक आहे. या स्पर्धेची ती थीम आहेत आणि त्या थीमच्या जोरावरती छत्रपती चषकाची आता खऱ्या अर्थानं प्रचंड क्रेझी आहेत. प्रचंड वर्णीही लागल्यात आणि प्रत्येकामध्ये चर्चा लागल्या. बाबा मनवेलपाड्यामध्ये यायचं, संतनगरच्या जवळपास यायचं, तिथेही मॅच पाहायची आणि त्यातल्या त्यात पारितोषिकही घेऊन जायची. नक्कीच संतनगरची आतापर्यंत आपण ओळख पाहायला गेलं तर गोविंद पथक असतील, परंतु ह्या स्पर्धेला आता संतनगरला एक वेगळी ओळख दिली. ह्या पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक आणि ह्या स्पर्धेला आता संतनगरला एक वेगळी ही ओळख मिळवून दिली. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला मिस. निर्धाव चेंडू येतोय. सुशांत पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 1 धाव धावफलकावर खर्ची पडली जाते. यस, पहिला 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपलायत. धावफलकावरती धावा आहेत 19 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. नो बॉल मैदानाच्या मध्ये पंचांनी कॉल केलाय. 1+1 नो +1 एकूण 2 धावा ऍड होतील. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 21 ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे एक धाव खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे एक धावेसाठी झगडावं लागतात. मागचा मॅच कोण विचार करेल का, तशी मॅच मैदानावरती रंगली होती. म्हणून म्हटलं ना की क्रिकेटचा खेळ कधीही बदलतो, कुठल्याही वेळी बदलतो. नक्कीच चांगला उल्लेख. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जाताना की ती इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण पाठच्या मॅच मध्ये आपण शुभम खांडेकरचा तो खेळ पाहिला होता. पुन्हा एकदा एक्सलेंट केला जात आहे. धावफलक आता धावफलकावर खोलतंय, फुलतंय. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर.
डेफिनेटली 25 धावा धावफलकावरती आहे. सध्याच्या घडीला 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. हे नाराज हताश असलेले चेहरे सध्या तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, कारण ही स्पर्धा जिंकायची आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावायची आहेत. बाईक पटकावायची तर आहेत, परंतु त्या आकर्षक ट्रॉफीवरती देखील आपलं नाव कोरायचं आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये छत्रपती चषकामध्ये ती मानाची, सन्मानाची, अभिमानाची ट्रॉफी आज आम्हाला इथून घेऊनच जायची आहे. याच्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. तब्बल 24 संघ ह्या स्पर्धेत लढत असताना आपण पाहतोय, परंतु उद्याच्या दिवसात टॉप 12चं तिकीट कोणाला मिळणार आणि त्यासाठी चालणारा आजचा हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना ही स्पर्धा अगदी थाटामाटात आणि उत्साहामध्ये पार पडत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलक 26 धावा धावफलकावर. जशी काल सुरुवात झाली होती ढोल ताशांच्या गजरामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, ही देखील या स्पर्धेची स्पेशालिटी राहिली, कारण कमी स्पर्धा असतात जिथे ढोल ताशे गजारे होत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला माल होत आहेत. आणि ते या स्पर्धेनं छत्रपती चषकानं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. 27-27 शेवटचा बॉल बाकी दोघांसाठी इम्पॉर्टंट. पटका खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलोथ्रो मध्ये फिल्डिंग केलं, बॉल लढवलाय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा आहेत 27-27. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बचना खाली जबरदस्त मटण बनविले होतं बाजूला. मी जाम खाऊन मी पहिला कर्दी जेवून आणतो, कर्दी आंबटा केलं, मग वाटतं बघितलं मटण, मग परत लाईन लावली, मस्त जेविलं, जबरदस्त मजा आली. मी हा चालतो टाइमपासला तर दोघं तिघजून बघितलं. दादा चढ स्टेजवर, मग चढलो वर. हा मनीष आहे, हा एंटरटेनमेंट आहेत. आणि नुकताच सभापती चषक जिथे पार पडली श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांची, तिथे मनीषनं केलेलं समालोचन आपण प्रत्येकानं पाहिलंय. आगरी समालोचक आहे, सर्वांचा फेवरेट आहे, चहिता. आणि मनीषच्या विरोधात आता आक्रमण केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर मनीष आणि मनीषच्या विरोधामध्ये अनुज. हा आक्रमण उभरता सितारा आहे, अगदी कमी वयात चांगली प्रसिद्धी मिळवणारा अनुराग यावेळेला स्ट्राईक एंडला संकट मोची खेळी आतापर्यंत अनुरागची आपण पाहिले. दोन्ही खेळाडूची पार्टनरशिप जरी पाहिले ना मृदुलची पार्टनरशिप देखील इम्पॉर्टंट आहेत, कारण 31 धावा झाल्यात. अनुरागनं 11 बनवल्यात, सुमितनं 18 बनवल्यात. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, पाठीमागे विकेट किपर मिस्टेक केला, धावचीची संधी. आता रनआउट होण्याचे चान्सेस मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद कॉम. डीजेने चांगला उल्लेख केला. मानिया नव्हे तर मनीष आला रे आला, मनीष आला. आणि मनीषनं यावेळेला विकेट देखील घेतलाय. थोडासा मिस केला जातोय. त्यानंतर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण राहुल पुलेकरला पाहतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. पहिला गडी अनुराग ज्याला मैदान सोडावं लागतंय. पहिला धक्का लागला, ज्या विकेटची गरज होती, ज्या पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो, त्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय तो गोलंदाज मनीष गरतनं. 31ला 1 विकेट. षटकातील पुढचा बॉल नयनसाठी. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू फिल्डिंग केलाय, बॉल लढवलाय. येस, पंचाने आता रेफर केलाय, पाहिला जाणार आहेत काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय. स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती ते डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. छत्रपती चषक पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्ण टीम, संतनगर गोविंदा पथकाची मिळालेली 7, मित्र परिवारानं दिलेली 7. ओहो, नो बॉल. पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात आलाय नो बॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉल न धावसंख्या पुढे वाढल्यात, जाऊन पोहोचतात त्या मात्र 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष पुन्हा आता तयार झालाय. पुढचा बॉल, ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, फटका खेळलाय छान पद्धतीनं आणि त्या ठिकाणी आता विकेट येत असताना पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का टीम निर्मलला. मृदूची चर्चा आपण या स्पर्धेची करतोय, कारण या स्पर्धेमध्ये मिळणारी पारितोषिक नुसती खेळाडूंसाठी नाही आहेत, प्रेक्षकांसाठी आहेत. प्रेक्षकांना लकी ड्रॉचं 10 रुपयाचं कुपन काढायचं आहे, त्याच्यामधून त्यांना पारितोषिक घ्यायचे आहेत. बाहेर कॅच घेणाऱ्यांनाही 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. आतापर्यंत 2 बाहेर कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांनी 200 रुपये कमावलेले आहेत. आणखीन जर घेतले ना तर 100 रुपयाचं पारितोषिक तुमच्या नावी होणारच आहे. नक्कीच. आणि त्यासाठी हा प्रचंड समुदाय
खऱ्या अर्थानं जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय, आणि त्या प्रकारचा हा प्रेक्षक राजा वर्ग आज तुडुंब गर्दी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक पर्व पहिलं, आणि पर्व पहिलंच हे आठवणीत राहणार आहे. टॅपच्या साईनं खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये येत असताना धावफलक आतापर्यंत धावफलकावर 36 आणि पहिल्यांदा 35 धावा आहेत. मृदुजी आपण पहिल्यांदा असं पाहिलं असेल की लगातार 3 चौकार मारणाऱ्याला बॅट भेटत आहेत, लगातार तिथे बॅनरला हिट केलं तर तुम्हाला कॅप भेटत आहेत. म्हणजे अशी पारितोषिक बहुतांश कमी स्पर्धा असतात जिथे इतकी पारितोषिक असतात. पण आज छत्रपती चषकाच्या आयोजकांनी कुठली कमतरता ठेवली नाहीत, कुठलीही कमी ठेवली नाहीत. म्हणून म्हटलं ना की छत्रपती चषकामध्ये समालोचन करण्याचा आपला सर्वांना गर्व आहे. इतकी मोठी स्पर्धा आज खऱ्या अर्थानं मात्र इथे रंगत आहे. नक्कीच प्रत्येकाला अभिमान, समालोचक असतील, संपूर्णतः आमची टेक्निकल टीम असतील, प्रत्येक खेळाडू, प्रेक्षक राजा वर्ग, हा स्पर्धा खऱ्या अर्थानं ही मानाची आहे, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि पर्व पहिलं अर्थातच पंकजदादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक. धनंजय सर, नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून या स्पर्धेची एक वेगळी असोसिएशनमध्ये संपूर्णतः चर्चा चालू होती. छत्रपती चषक नक्की कशा प्रकारे असणार आहे, युनिक आहे, काहीतरी नाविन्य आहे, प्रत्येकाला माहीत होतं. परंतु ह्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग देखील संपूर्णतः आश्चर्यचकित आहे. ज्या प्रकारची पारितोषिके, ज्या प्रकारचे हा आपण ट्रॉफीज पाहतोय, आणि मुख्य स्क्रीनवर हा चाहता वर्ग, हा अंडरआर्म क्रिकेट पाहणारा, हा अंडरआर्म क्रिकेट लवर, हा संपूर्णतः हा प्रेक्षक राजा वर्ग देखील आपण पाहतोय. आजच्या सध्याच्या घडीला प्रत्येकाला 2 नाद आहेत. एक तर बैलगाडा शर्यतीचा प्रचंड नाद आहे आणि दुसरा क्रिकेटचा नाद आहे, जो कधी न सुटणारा नाद आहे. त्याच्यामुळे जसं संतनगर गोविंदा पथक आहेत त्यांनी दिलेली साथ, आणि आज छत्रपती चषकामध्ये जसं एका गोष्टीचा मी उल्लेख आधीही केला होता की यातले काही या असोसिएशनमध्ये किंवा अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितके खेळत नाहीयेत, पण प्रत्येकाच्या मनात एक ध्येय होतं, बाबा एकच मॅच अशी करायची किंवा एक स्पर्धा अशी आयोजन करायची की प्रत्येकाला दाखवून द्यायचं, बाबा आम्हीही काहीतरी करू शकतो. आणि इतकं भव्य आयोजन. सध्या आमच्या मारंबलपाड्याचे विशाल पाटील आले आहेत, बिट्टी या नावानं प्रसिद्ध आहेत, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. निशिकांत पण आहेत, मारंबलपाड्याचे बहुतांश आज पाहण्यासाठी. आणि एक गोष्ट होती, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नाही घेतला ना, म्हणजे 32 संघाचा उल्लेख झाला होता, कदापि 24 संघ आता खेळत आहेत, पण ज्या संघाने कदापि ती एंट्री कॅन्सल केली किंवा नाही खेळले ना, तो म्हणतोय बाबा ही एंट्री का कॅन्सल केली, ही स्पर्धा का मिस केली. इतकी मोठी स्पर्धा आपल्या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये, आणि ती देखील छत्रपती चषकाच्या माध्यमातून. नक्कीच इतिहास घडवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि हा प्रेक्षक राजा वर्ग देखील पाहतोय. म्हटलं जातं ना, कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला मात्र दारूची नशा. परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त त्या घरातील ट्रॉफींचा गर्व, आणि ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची, अर्थातच सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक पहिलं वर्व कोणाच्या नावी जाणार यासाठी आता क्वेश्चन मार्क आहे. परंतु उद्याच्या दिवसात ह्या सर्व गोष्टी ह्या भरून निघतील. मॅचच्या दिशेने आपण पाहतोय, लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. 38 धावेंचा पाठलाग आहे. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे जतीन पाटील, दुसरीकडून राहुल पुलेकर आहे. 2 खेळाडू आता आहेत, एकाला रोकायचे, एकाला टोकायचंय. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. येस, जसं उल्लेख केला की कठीण आव्हान आहेत, पण क्रिकेटमध्ये कठीण म्हणून चालत नाही ना. कठीण हाच गोष्टी असतात, ते तुम्हाला सोप्या करायच्या असतात. क्रिकेटचा खेळ नेहमी तुम्हाला तोच सांगतो, जे कठीण असतं ते आधी स्वीकारा, जे सोपं असतं ते नंतर स्वीकारा. जर कठीण आधी स्वीकारलं ना, तर मी म्हणतो क्रिकेटमध्ये सर्व काही तुम्ही पॉसिबल करू शकतात. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. बॅकवूडला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल लढवलाय, फिल्डिंग चांगली केलाय. एका धाबेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय मृदुलजी. नक्कीच, आणि आलेले मान्यवर अर्थातच आमचे जवळचे मित्र हितेश दादा पाटील आणि आकाश दादा माडे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर येत आहेत. समालोचकांसाठी देखील पारितोषिक येत आहे. निलेश सोळंकी साहेब यांच्याकडून धनंजय पाटील, मृदुल मेहर यांच्यासाठी ते पारितोषिक येत आहे, आणि आपला देखील धन्यवाद.
येतोय चेंडू डायरेक्टली बॅनरवर अर्थातच आता पारितोषिक देखील आहे. पारितोषिक आणि खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आहेत. मनीष मोरिया साहेब त्यांच्या माध्यमातून आता कॅप देखील देण्यात येणार आहे. आदरणीय मनोज मौर्य यांच्याकडून ती कॅप आहे आणि बरोबर त्या बॅनरला हिट झालाय. तो इतका हिट झालाय का तो बॅनर देखील आता आपला डिस्ट्रॉय होण्याच्या अगदी मार्गावरती आलाय. धावफलकावरती धावा झाला त्या 6. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आणखीन एक, परंतु तो थोडा आता बाजूने गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचाने सांगितलंय दॅट्स अ 4. बॅनरला नाही लागला परंतु तो चौकार गेलाय. लागलाय चौकार. थँक्यू आदरणीय अंजय निमदे यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला. थँक्यू सो मच. आपला मनापासून आभार आहेत, कारण समालोचकांना जे आपण दाद देतात त्या स्पर्धेच्या माध्यमातून. मृदुलजी लगातार 2 चौकार आले आहेत आणि दोन्ही बॉल त्या बॅनरला हिट झाल्यात. कोणी म्हटलं होतं की बाबा बॅनरला हिट होत नाहीत, आज सुरुवात झाल्यात, बॅनरला सीट झाल्यात. ही मनवेलपाडाची क्रेज आहे. यस नक्कीच. आणि अजून एक पारितोषिक येत आहे. आकाश दादा माने लगातारचे 3 चौकार. पारितोषिक आहे तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाशदादा माने एक दानशूर असे व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. परंतु यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफकावर. थँक्यू. नजरा प्रत्येकाच्या या मॅच कडे आहेत, कारण साधं सोपं समीकरण नाही. येणारे 18 बॉल 27 धावेची गरज आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग आता या मैदानाच्या दिशेने आलात, कारण प्रेक्षकांसाठीही पारितोषिक आहेत. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. 10 अर्थांमध्ये नशिबान भाग्यवान विजेत्याला आकर्षक अशी पारितोषिकं भेटणार आहेत. एक महत्वाचे अनाउन्समेंट देखील होणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नुसतं क्रिकेट नाही तर आज छत्रपती चषकाची, आपल्या संतनगर गोविंदा पथकाची किंवा आपल्या मित्र परिवार असलेली जी टीम यांनी मोठं पाऊल देखील उचललेलं आहे त्याची देखील मी चर्चा करेन या ओव्हर नंतर. 1 ओव्हरचा केस संपला, 11 धावा झाल्या आहेत. पुढचा बॉल हलक्याने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. धावसंख्या 1 धावेने पुढे गेलायत, जाऊन पोहोचती मात्र 12च्या घरामध्ये. जसं हितेशजी पाटील यांचा उल्लेख केला मृदुलजी आपण, हितेशजी पाटील एक चांगले गायक आहेत. भजनी बुवा म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतात भजनी या संगीतामध्ये. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते हितेश, आणि खऱ्या अर्थानं एक गोड गळ्याचा धनी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. एक चांगला व्यवसाय आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचे जवळचे मित्र अर्थातच आकाशदादा माने असतील. एवन जोडी मनवेलपाडा नगरीतील म्हणून ह्या 2 व्यक्तींकडे पाहिलं जातं. मॅचच्या दिशेने यावेळेला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. पाहूया काय घडलं मैदानाच्या मध्ये. तिथे सध्या आपण पाहिलं तर चर्चा रंगली होती, भरपूर काही गोष्टीवरती चर्चा होत आहेत. समाजसेवक अक्षयदादा कांबळे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतात. एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. 5 पायरी PCC म्हटलं तर 5 पायरीचे आधारस्तंभ म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांचंही आपण करूयात या मुख्य मंचावरती सहर्ष असं स्वागत. छत्रपती चषकामध्ये आपलं स्वागत आहे अक्षयदादा कांबळे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल पडल्यानंतर घरकण वळालाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. येस, निर्धाव चेंडू येतोय. धावेंना 3ऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रोख लगावलं जात आहे. अरबाज शेख आहे, प्रचंड मोठा अनुभव अरबाजकडे, आणि त्याला आता सन्मान दिला जातोय. म्हटलं जातं ना की दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. येथून कोण निखरणार, कोण बिखरणार, कोण आता सुपर 12चं तिकीट आपल्या नावी कन्फर्म करणार, आणि त्यासाठी चालणारी ही लढाई आहे. अरबाजच्या विपक्षामध्ये आता राहुल पुळेकर आहे, वन ऑफ द बेस्ट खेळाडू. अनेक प्रश्नपत्रिका समोर असताना न सुटणारं कोडं अर्थातच राहुल पुळेकर या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. चर्चा धाव चर्चा त्याच गोष्टीची आहे सध्या. राहुल पुलेकर ह्याही नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिल्यात. यावेळेचा बॉल परशुराम पाटील गंभीर सर वळतायत, पुन्हा एकदा सांगतायत एक्सरसाइज करत असताना वाईट बॉल, इट्स एक्स्ट्रा रन. धावसंख्या 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ हा प्रेशर आहे, हा तणाव आहे, हा दबाव आहे, आणि खऱ्या अर्थानं हा दिमागावर केलेला हल्ला आहे. समोर एक मोठा बॅटर
आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये थोडासा प्रेशर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 16 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. लोअर फुटाचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड तितक्यात चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. अगदी मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला हा चेंडू चांगली फील्ड करत असताना आपण पाहतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल बाकी. मनवेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निर्मळ मध्ये रंगलेली मॅच. हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे देखील एक सिंगल कंप्लीट होईल. पहिला 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. धावफलकावरती धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतात त्या 18च्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं छत्रपती चषक ही क्रिकेट पुरता मर्यादित नाही तर आता त्यांनी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. हो, खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही फक्त धावा काढणार नाहीत तर कोणाचे तरी आयुष्य सुसह करण्यासाठी हातभार लावणार आहोत. खेळ फक्त जिंकण्यासाठी नसतो तर कोणाच्या तरी आयुष्य सावरण्यासाठी सुद्धा असतो. आमच्या क्रिकेट सामन्याच्या निमित्तानं आम्ही मदतीचा एक हात पुढे करत आहोत. या स्पर्धेतून जमा होणाऱ्या निधीतून आम्ही गरजू अपंग व्यक्तींना व्हीलचेअर भेट देणार आहोत. खेळाचा आनंदही लुटूया आणि कोणाचं तरी आयुष्याची गती निर्माण करूयात. हे सर्वाधिक मोठं पाऊल आहे कारण व्हीलचेअर उपलब्ध करून देणं किंवा आजची परिस्थिती जाणणं अशा गोष्टी मृदुलजी कमी लोकांकडे असतात आणि त्यातलं एक छत्रपती चषक. अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात खऱ्या अर्थानं स्वार्थासाठी आपण पाहतोय परंतु निस्वार्थीपणे अगदी आज आपण पाहतोय पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्ण आता टीम आज हे कार्य करत असताना आपण पाहतोय. आणि वसई तालुक्यामध्ये आता हे छत्रपती चषक फक्त नाव नव्हे तर एक मोठा ब्रँड बनत चाललेला आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धावफलकावर येतात. आता येणारे 12 मध्ये 20 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट आम्हाला भरपूर आवडते. क्रिकेटचे आम्ही प्रिय आहोत आणि क्रिकेट म्हटलं जातं ना ये क्रिकेट बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है जिसका नाम है क्रिकेट. अगदी क्रिकेटची स्वप्न नगरी आहे. सध्या तीही रंगल्यात. 11 बॉल मध्ये 19 धावेचं लक्ष. पुढचा बॉल फटका खेळलाय. छान फिल्डिंग. वा 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 काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. जसं तुम्हीच म्हणतात मृदुलजी अगदी छोट्याशा मैदानामध्ये प्रचंड आनंद देणारा अंडरम बॉक्स क्रिकेटचा खेळ आणि आज तो रंगलाय संत नगरच्या या परिसरामध्ये. 10 बॉल मध्ये 19. बॅकवूडला गेले. स्ट्रोक खेळला. वा 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 चौकार. यस थँक्यू. खलनायक आणि खलनायक समोर आहे. राहुल पुलेकर खऱ्या अर्थानं समोरचा संघ आता विलनच्या रूपाने या खेळाडूकडे पाहतोय आणि त्या प्रकारचं आता आक्रमण करण्यासाठी राहुल सज्ज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला चांगल्यारीत्या परंतु फेकीत नेकी नाही सिंगल कंप्लीट केली जात आहे. राहुलने आतापर्यंत एक्सेलेट करायला चालू केलंय. मॅच इक्वेशन काय दर्शवतंय आतापर्यंत धावफलकावर 24 धावा येत आहेत. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान आहे परंतु त्या प्रकारची सुरुवात 2 खेळाडू आतापर्यंत मैदानामध्ये करतायत. 2 भाई 2 तबाही आहे. जसं नायकचा उल्लेख झाला होता खलनायकचा उल्लेख झाला होता त्याच्या जोडीला सहनायकही हवा असतो. कदापि सहनायक ज्याच्यामध्ये असतो ना तो जिंकतो. पुन्हा फटका खेळलाय. छान पद्धतीनं फिल्डिंग. वा चांगली फिल्डिंगचा नजारा मैदानाच्या मध्ये पेश केला जातोय. येणारे बॉल 7 बॉल मध्ये रन करायच्या 13. 7 मध्ये 13 धावांची गरज आहे. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला होता. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना शुभम खांडेकरचा तो खेळ आपण पाहिला होता परंतु आता 7 मध्ये 13 आहेत. अनुच्या समोर पुन्हा एकदा राहुल आहे. यावेळेला टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. धावचीची संधी परंतु 1 कंप्लीट केली जाते. चेते की चाल बाज की नजर और राहुल पुलेकर के रन पे कभी संदेह नहीं करते. साला कभी भी मात दे सकता है. येणारे 6 मध्ये 12 धावांची गरज. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 26 धावा ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हा भगवा आहे धनंजय आणि खऱ्या अर्थानं हा भगवा ह्या नावानं शिवछत्रपतींच्या नावाने ही स्पर्धा एक वेगळी थाटामाटात उत्साहामध्ये पार पडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. उत्तुंग आणि भव्य दिव्य
आज स्पर्धेला आज वेगळा क्रेज आहे. कंपॅरिझन पहा, 3 ओव्हरचं कंपॅरिझन पहा. ज्या 3 षटकानंतर भीम प्रेरणा नगरचा आपण पास करून रायकडचा संघ पाहिला होता तो 27 होता. गुरुदत्त संघ 26 आहेत. बरोबरीच आहेत, जवळपास आहेत. एका धावेचा फरक आहे फक्त. आता 6 बॉल मध्ये रन करायच्यात 12. कोणाचे 12 वाजणार मैदानाच्यात मध्ये ही मॅच सांगणार आहेत बाबा. कोणाचे 12 वाजणार. 6-12. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. चौकार. थँक्यू डीजे वाल्या बाईने गाणं देखील बरोबर वाजवलं म्हणून म्हटलं की बाबा कोणाचे 12 वाजणार मॅच सांगणार आहेत. मनवेल पाडा की निर्मल, निर्मल की मनवेल पाडा. 5 मध्ये करायच्यात रन. 8 कुणाची लागेल वाट. 5 मध्ये 8 धावींची गरज आहे. 5 मध्ये 8. आतापर्यंत एकाकी किल्ला एकाकी झुंज देत असताना राहुल पुलेकर चांगला खेळ, चांगली फील्ड यावेळी केली जात आहे. अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट छोटासा असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट आज पंकज दादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक हा रंगलेला सोहळा, हा रंगलेला सामना, हा रंगलेला थरार आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड करत असताना स्वतःला झोकून देण्याचा हा प्रयत्न केला जातोय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 3 बॉल मध्ये रन करायच्या 6. आता ही वेळच आहे. 3-6 मॅच पहा, असा पहा की कुठूनही पहा, उभं राहून पहा, बसून पहा, स्टेजवरून पहा, लाईव्ह पहा, घर बसल्या टीव्ही वरती पहा, आपल्या मोबाईल वरती पहा, पण मॅच पहा. 3-6 वाला मॅच. ओ विकेट मैदानावरती आला. विकेट वेल मोमेंटला राहुल पुलेकर मैदानाच्या बाहेर. धक्का. बाबा इथे षटकार आल्यानंतर कोणाची मजा आहे माहितीये का. बाहेर कॅच घेणाऱ्याची. कॅच घेत असेल तर या 100 रुपयाचा पारितोषिक आहे. आज फ्रायडे आहे. आज तुम्हाला शुक्रवारच्या दिवसामध्ये 100 रुपयाचा पारितोषिक मिळवण्याची ही नामी संधी आहे. नक्कीच. आणि तो प्रेक्षक राजा वर्ग आता येतोय मुख्य मंचाच्या दिशेनं. पारितोषिक आहे आणि एक पारितोषिक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निंबे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. परंतु मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. येणारे 2 चेंडू 6 धावा धापकावर बनवायच्यात. न्यू बॅटर तुषार किणी आता खऱ्या अर्थाने येथून हिरो बनण्याची संधी आहे. आतापर्यंत गोलंदाजानं केलेला हा प्रभाव खऱ्या अर्थानं प्रवीण आतापर्यंत ऍक्युरेसी मैदानामध्ये दाखवतोय. 5च्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत सामन्याला खऱ्या अर्थाने वेगळी कहाणी दिली जातोय. बॅक टू बॅक अजून एक गडी जसा येतोय तसा आता तुषार किनी गोल्डन डकचा शिकार बनतोय. थँक्यू तुषार भाई. आपको हुशार बनना था लेकिन हुशार नाही झाले. आता 1 बॉल मध्ये रन करायच्यात 6. 1-6 वाला मॅच फटका खेळलाय आणि इथून सामन्याला जिंकलायत. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि टीम निर्मलनं हा विजय मात्र मैदानाच्या मध्ये मिळवलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात, त्यांचं आपण कॉंग्रॅच्युलेशन करूयात. पुढची मॅच महत्वाची आहे परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील मात्र खूप महत्वाचा असणार आहे. तर चर्चा मॅन ऑफ द मॅच ची देखील होणार आहे. नक्कीच ती चर्चा करण्या अगोदर प्रेक्षक राजा वर्ग टिपलाय जे आणि 100 रुपयाचा मान